जय बाळूमामा मित्रांनो, आज आपण फंडेड अकाउंटमध्ये काम करत असताना CFD किंवा त्याला फॉरेक्स फंडेड अकाउंट म्हणूयात आणि दुसरा प्रकार असतो म्हणजे फ्युचर फंडेड अकाउंट. तर या दोन्हीमध्ये काम कशात केलं पाहिजे, दोन्हीतला नेमका फरक काय आहे? कारण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असाल किंवा तुम्ही ज्यावेळी प्रॉपर मॅच वेबसाईट उघडताय त्यावेळी आपल्याला समोर एक हात दिसतो इथं बघा वरचा कॉलम. इथं लिहिले फॉरेक्स आणि पलीकडे लिहिले फ्युचर्स. मग हे नेमका फ्युचर्समधले फंड अकाउंट काय आहेत आणि ते त्यामध्ये कशाप्रकारे काम केलं जाते किंवा त्याचे रूल काय आहेत आज आपण समजून घेऊयात. जर आपण एकंदरीत बघितलं तर पर्सनल अकाउंटनं ट्रेडिंग करणारे हा एक प्रकार पडतो. ज्यांचं पर्सनल फंडिंग आहे किंवा पर्सनल पैसे आहेत त्या पर्सनल पैशातून ट्रेडिंग करणारे. आणि दुसरा प्रकार होतो ते म्हणजे प्रॉप फर्मच्या माध्यमातून किंवा फंडेड अकाउंटच्या माध्यमातून ट्रेडिंग करणारे ट्रेडर. असे दोन ट्रेडर आहेत. जे पर्सनल पैशावरती ट्रेडिंग करतायत त्यांचं विचारसरणी थोडीशी वेगळी असते. जे फंडेड अकाउंटवरती काम करत आहेत त्यांची विचारसरणी वेगळी असते. बऱ्याच जणांना हे आवडतं, बऱ्याच जणांना पटत नाही. बरेच जण म्हणतात की फंड अकाउंटवर काम केलं कधीही चांगलं पर्सनल अकाउंटपेक्षा, त्याचे थोडेफार फायदे आहेत. त्याचबरोबर थोडेफार नुकसान देखील तोटेसुद्धा आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. पण बऱ्याच जणांना पर्सनल अकाउंटवरती काम करायला आवडते, फंडेड अकाउंटवरती काय जणांना काम करायला आवडते. पण ज्यावेळी आपण फंडेड अकाउंटवरती काम करतोय त्यावेळी फंडेड अकाउंट काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे रूल समजून घेणं. कारण की फंडेड अकाउंट ह्यातल्या ज्या एकूण कंपन्या आहेत, रोज तुम्हाला भरमसाठ कंपन्या यामध्ये उतरत आहेत, पण त्यातल्या बऱ्याच कंपन्या फ्रॉड आहेत किंवा फ्रॉड करतात पेआउट द्यायच्या वेळी. कारण की एखाद्या ट्रेडरचा लॉस करण्यामध्येच त्यांचं प्रॉफिट जास्त असते, त्यामुळं फ्रॉड करण्याची मानसिकता खूप असते. पण असं काय नाही की सगळंच फ्रॉड आहे. त्यामधल्या काही कंपन्या अशा आहेत की ज्या खरोखर जेन्युन आहेत. त्यातला जर वैयक्तिक माझा अनुभव सांगायचा गेला तर 5% म्हणा किंवा FTMO म्हणा, ह्या ज्या FTMO आता आणि सुरू झाली भारतात नव्यानं, तर ह्या ज्या काही काही कंपन्या आहेत त्या खरोखर खूप चांगल्या आहेत. त्यांचा पेआउट देण्याची सिस्टीम चांगली आहे किंवा ते एक ट्रस्टेबल आहेत. तर फंडेड अकाउंटवरती देखील काम करू शकते, फुल टाईम फंडेड ट्रेडर म्हणून देखील आपण काम करू शकते. तर ह्या फंडेड अकाउंटवरती काम करत असताना सुद्धा मग दोन प्रकार पडतात. किंवा फंड अकाउंटमध्ये काम करत असताना या प्रॉफरमध्ये काम करत असताना दोन प्रकारचे अकाउंट आहेत. एक म्हणजे प्रकार पडतो म्हणजे CFD प्रॉफर्म, त्यालाच आपण फॉरेक्स प्रॉफर्म असं म्हणतोय. आणि दुसरा एक प्रकार पडतो तो म्हणजे फ्युचर्स प्रॉफर्म. इथे वरती दिले बघा तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही या प्रॉफर्म मॅचच्या वेबसाईटवरती येत आहे वरती आपल्याला दोन दिसते, ठीक आहे. तर मोस्ट ऑफ ट्रेडर कशामध्ये काम करतात, त्या फॉरेक्स फंडेड अकाउंटमध्ये काम करतात. पण नेमके फ्युचरमध्ये काय आहे ते आपण जरा असं बघूया आज. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्युचर्स प्रॉफर्ममध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची इथं लिस्ट आलेली आपल्याला काय करत्या दिसत्या. तर ते लिस्ट आपण बघूया. आणि लिस्ट आपण जर बघितली इथं सगळ्या कंपनीची नावं आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं रूल खूप बदल असतो बरं का. ज्या CFD ट्रेडिंग करत असताना किंवा फॉरेक्समध्ये फंड अकाउंटमध्ये काम करताना आणि फ्युचर्समध्ये काम करताना रूल बराच फरक आहे रूलमध्ये. आणि फ्युचर्स अकाउंटमध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त किचकट रूल आहेत असं मला जाणवते, ठीक आहे. त्यामुळे रूल बेसिक समजून घेणं, रूलचं अगदी बारकाईने समजून घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचा फायदा पण काय काय ते फायदे आपण बघूया. डीपमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर किमान तुम्हाला इतकं तर नक्कीच कळेल की एकूण CFD किंवा फॉरेक्स प्रॉफरमध्ये काम केलं पाहिजे नेमकं ते काय असतं, आणि फ्युचर्स प्रॉफर म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो का नाही करू शकतो. तर ह्या कंपन्यात जर तुम्ही ते बघितलं त्याची इव्हॅल्युएशन टेज वगैरे सगळ्यात दिलेलं असते, जे आपल्या नेहमीप्रमाणे असते त्या प्रकारे इथं आहे. तर याच्यामध्ये आपण एक रँडमली जर आपण कंपनी बघितली त्यातली ॲपेक्स एक फेमस त्यामधली कंपनी आहे. तर ते जर आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला इथं काय दिसते बघा बरं. जर याच्या चॅलेंजेसमध्ये गेलं तर याच्या चॅलेंजेसमध्ये गेल्यानंतर बघा, तर आपण सिलेक्ट साईज करूया. तर 25,000च्या पुढूनच बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांचे अकाउंट चालू आहेत. 10,000 5,000 असला प्रकार ह्याच्यामध्ये नसतोय, ठीक आहे. आणि स्टेप बघितल्या तर ह्याच्यामध्ये देखील आपल्या नेहमीच्या फर्मसारख्या इन्स्टंट 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप असं जरी दिसत असलं तर ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ आहेत ते 1 स्टेपचे अकाउंट असतात. ह्याच्यामध्ये ज्या कंपन्या फ्युचर्स प्रॉफरमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्यांचे मोस्ट ऑफ जे अकाउंट आहेत ते 1 स्टेपचे आहेत. इन्स्टंट देखील तुम्हाला काय बघायला मिळतील, पण जे जास्त चाललं जाते किंवा जास्त वापरलं जाते ते म्हणजे 1 स्टेपचं. बाकी 2 स्टेप 3 स्टेप हा प्रकार जास्त तुम्हाला बघायला मिळणार नाही. इन्स्टंट एक बघायला मिळेल आणि जास्त मोठ्या प्रमाणात 1 स्टेपचं असणार आहे. तर आपण 1 स्टेप जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा सगळ्या गोष्टी. हे $50,000 अकाउंट आहे, 1 स्टेप सांगितले त्यांनी. हां, ॲक्टिवेशन फी हा नेमका काय प्रकार आपण बघूया. ते $140 सांगितले त्यांनी, ठीक आहे. त्यानंतर मिनी लॉट्स मायक्रो लॉट्स आपलं जसं पिप्स असतं ना इकडं, ते आपण 1 स्टँडर्ड लॉट वगैरे घेतो ना आपण, त्या प्रकारे एक लॉटचा मोजण्याचे प्रकार वेगळा आहे, ते बघूया आपण काय पुढे जाऊन. प्रॉफिट टार्गेट त्यांनी सांगितले $3,000. आणि मॅक्स जे ड्रॉडाऊन आहे तो ट्रेलिंग प्रकारचा आहे, तर तो कसा आपण बघूयात पुढे जाऊन. फक्त ही वेबसाईट एकदा नजरे घालून घ्या. मॅक्स लॉस जे आहे तो $2,500 आहे. आणि प्रॉफिट स्प्लिट बघा, 100% प्रॉफिट स्प्लिट द्यायला तयार असतात ते. म्हणजे आपण जे रेग्युलर फंडेड अकाउंट वापरतो त्यामध्ये किती असते 80%, मग ते स्केलअप करत जाईल तसं 90% वगैरे अशा पण जातात. ह्याच्यामध्ये 70% ते अगदी 100% तर आपल्याला काय मिळते, प्रॉफिट स्प्लिट मिळते. इथं काय सांगितले, प्रत्येकाचा आता वेगळं असते पेआउटची मेथड.
तर अकाउंट कितीला मिळते बघा हे. अकाउंट $19 $20 असे आहेत. म्हणजे खूप कमी किमतीमध्ये मोठं अकाउंट वापरायला मिळते. पण इतकं हे दिसायला जरी चांगलं वाटत असलं तर त्याच्यामध्ये रूल इतके किचकट आहेत की ते मग नंतर तुम्हाला रूल जेव्हा मी सांगेन त्यावेळी तुम्हाला कळलं की काय. हे जरी असलं $19-20 जरी दिसत असलं तर ज्यावेळी इथं आपण क्लिक करू ना त्यावेळी इथं लिहिलेलं दिसतं बघा तुम्हाला $85 मंथली तुम्हाला फी भरावी लागणार आहे. कशाची? ते रिसेट फी म्हणून असते. $85 मंथली भरावे लागणार किंवा वन टाईम फी भरायची म्हणली तुम्हाला तर मग $140 भरावे लागणार आहेत. परत त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही फर्स्ट स्टेप पास करताय आणि लाईव्ह अकाउंट घ्यायला जाताय त्यावेळी ॲक्टिव्हेशन फी म्हणून एक वेगळा प्रकार असतो. त्यामुळे ते पण ते द्यावे लागते. म्हणजे एकूणच जर विचार केला तर सगळं मिळून तिथंच येते सगळा प्रकार तो. त्यामुळं हे दिसताना पहिल्यांदा घेताना जर ती कमी रक्कम वाटत असेल तर ते तसं इथं नाही आहे. पुढं जाऊन रिसेट फी किंवा ॲक्टिव्हेशन फी ह्या नावाखाली आपल्याला थोड्याशा फी द्याव्या लागतात. ठीक आहे. आणखी एखादं अकाउंट आपण बघूया त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला थोडीशी तुलना करायला जरा सोपं जाईल. आणखी एखादं अकाउंट बघूया. हे ॲपेक्स जे आपण बघितलं ते फेमस अकाउंट आहे. अनेक बघूया इथं कुठंतरी आपण. हे एक बघूया टेक प्रॉफिट ट्रेड्स. हे कंपनी आहे टेक प्रॉफिट ट्रेड नावाची काय तर कंपनी आहे. ह्यांचे जर आपण चॅलेंजेस बघितले ह्यांचे चॅलेंज बघितले तर साईज आपण सिलेक्ट करूया 100K ची. ठीक आहे. म्हणजे गणित करायला जर सोपं जातं आपल्याला. ठीक आहे. ओके. स्टेप बघूया. वन स्टेप इन्स्टंट काय काय जणांचं असतं काय काय नाही. ते इन्स्टंट आहे का बघूया थांबा पहिला इथं. हे बघा इन्स्टंट नसतं आहे का. इन्स्टंट अकाउंट नाही आहेत. वन स्टेपचे अकाउंट आपल्याला इथं मोस्ट ऑफ बघायला मिळतात. हां ठीक आहे. 100Kचं अकाउंट डेव्हलपर आहे वन स्टेप. ॲक्टिव्हेशन फी सांगितले तुम्हाला $130. ते ॲक्टिव्हेशन फी काय बघूयाच आपण. प्रॉफिट टार्गेट $6,000 काढायचे आहेत. हां त्याचबरोबर मॅक्स लॉस किती आहे. हा ट्रेलिंग ड्रॉडाऊन आहे तो कसा मोजायचा बघूयात. आणि मॅक्स लॉस तुम्ही $3,000 करू शकता म्हणजे 3% आपण ह्याच्यामध्ये असं करू शकतोय. ठीक आहे. ओके. प्रॉफिट स्पीड 80% आहे. नंतर तुम्ही स्केलअप करत तसं हे वाढत जाईल. इथं बघा $231 फक्त अकाउंट मिळणार आहे. 100Kचं म्हणजे 1 कोटीचं जवळपास 90 लाखाच्या आसपासचं जे अकाउंट आहे आपल्या इंडियन रुपीमध्ये ते $230 आपल्याला मिळणार आहे. डेली लॉस लिमिट तसं काय नाही आहे. ट्रेलिंग ड्रॉडाऊन आहे म्हणजे एकूणच तुम्ही फक्त $3,000 तुमचे लॉस झाले की तुम्ही त्यातून हे अकाउंट आपलं ब्रीच होणार आहे. ठीक आहे. ट्रेलिंग म्हणजे काय जसं अकाउंट वाढेल तसं त्यांचा जो स्टॉप लॉस जो आपला मॅक्स लॉस आहे तो वरती ट्रेल होत राहणार. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितले त्यांनी हां डेली ड्रॉडाऊन रिसेट टाईप जो आपला डेली ड्रॉडाऊन आहे ते रिसेट होणार नाही. एकदा तुमचा बॅलन्स इतका वाढला आहे त्याच्यावरती तो काय असेल ते आपला लॉस तिथे ते मोजणार आहेत. ठीक आहे. मिनिमम ट्रेडिंग डे 5 दिवसाचं असणार आहे. टाईम लिमिट काय सुद्धा नाही आहे याला. ह्याच्यामध्ये बघा न्यूज ट्रेडिंग तुम्ही करू शकताय. ज्यांना न्यूज ट्रेडिंगमध्ये आपल्याला रेग्युलर ट्रेडिंग करत असताना आपल्याला तसं विंडो लावला असतो 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा आधी ट्रेड करायचं नाही किंवा नंतर ट्रेड करायचं नाही रेग्युलर फंडेड अकाउंटमध्ये. तसं इथं नाही. अगदी तुम्ही न्यूज चालू असताना सुद्धा ट्रेड करू शकताय. 2 मिनिटं 1 मिनिटं आधी क्लोज करू शकताय घेऊ शकताय. न्यूजला इथं काय बंदी नाही आहे. कॉपी ट्रेडिंग करू शकताय. कॉपी ट्रेडिंग करायला देखील इथं परवानगी आहे. फक्त तिथं ते अकाउंट मर्ज करण्याची सिस्टम असते ना आपल्या CFDमध्ये तसं इथं अकाउंट मर्ज आपण करू शकत नाही. त्यानंतर एक्सपर्ट ॲडवाइज नॉट अलाउड आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे इथं तो म्हणजे विकेंड होल्डिंग चालत नाही इथं. त्यानंतर ओव्हरनाईट होल्डिंग चालत नाही. इंट्राडे ट्रेडर्स पाहिजे त्याच दिवशी सगळं कारण की जे एक्सचेंजवरती हे ट्रेडिंग चालतं रेग्युलेट प्रमाणे त्यामुळे एक्सचेंजचं टायमिंग बंद होण्याचं वेगवेगळं असते त्यामुळे तिथं विकेंड होल्डिंग किंवा ओव्हरनाईट होल्डिंगला त्यांनी बंदी घातलेली आहे. ठीक आहे. स्टॉप लॉस रिक्वायर्ड आहे का तर अजिबात नाही आहे. ठीक आहे. बाकीच जर आपण बघायला गेलो आणि काय ॲक्टिव्हेशन फी $130 आहे. रिसेट फी जी तुम्हाला सांगितली मी मंथली ती $100. रिफंडेबल आपल्याला फी मिळणार नाही आहे. आणि इथे एक प्रकार दिला आहे बघा पेआउट फ्रिक्वेन्सी तिने काय सांगितलं आफ्टर क्लिअरिंग द बफर झोन. आता बफर झोन म्हणजे काय आहे तो काय पण आपण पुढं आपण सरासर समजून घेऊया. फक्त हे ज्या त्यांची रूल आहे ते तुमच्या नजरेत आणून फक्त घालून घेतले असेल तुम्ही आता. तर हे जे CFD किंवा फॉरेक्स ट्रेडिंग फंडेड अकाउंटमध्ये काम करण्यासाठी वापरलं जातं आणि दुसरं फ्युचर्स आपल्याला हे दिसते. तर फ्युचरची आपण थोडीशी अकाउंटची माहिती घेतली. हे स्वस्त का असतात इतके स्वस्त का देतात हे देखील आपण बघितलं. आता थोडंसं ज्या डिटेलमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे. आता आपण जे फंडेड अकाउंटमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय फ्युचर्स फंडेड अकाउंट म्हणजे काय हे आपण आज समजून घ्यायचं आहे. बाकीचं फॉरेक्स फंडेड अकाउंट जे आहे ते तो आपण बऱ्याच वेळा ऐकतोय बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल. पण हे नेमकं काय आहे हे फ्युचर्स फंड अकाउंट काय असते हे आपण आता थोडं समजून घेऊया. कारण ह्याच्यामध्ये बरेचसेच रूल आहेत आणि ती खूप किचकट रूल आहेत. त्यामुळे ते रूल समजून घेतले की तुम्हाला कळलं की त्यामध्ये काम केलं पाहिजे का नाही. जसं सुरुवातीला सांगितलं पर्सनल फंडवरती काम करणारे लोक आणि फंडेड अकाउंटवरती काम करणारे लोक यांच्यामध्ये जशी दरी आहे त्याचप्रमाणे ज्यावेळी फंडेड अकाउंटवरती आपण काम करायला लागतोय त्यावेळी CFD फंडेड अकाउंटवरती म्हणजेच फॉरेक्स फंडेड अकाउंटवरती काम करणारे लोक आणि फ्युचर्स फंडेड अकाउंटवरती काम करणारे लोक ह्यांच्यामध्ये थोडासा फरक असतो. काही जणांना ह्या फ्युचर्समध्ये काम करायला आवडते तर काही जणांना फक्त फॉरेक्स फंडेड अकाउंटमध्ये काम करायला आवडते. तर आपण समजून घेऊया हे नेमकं काय आहे. तर CFD म्हणजे काय आहे ज्या आपण फॉरेक्स फंडेड म्हणतोय की त्याला CFD ट्रेडिंग म्हणतोय तर त्याचा अर्थ काय होते कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स. कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स म्हणजे CFD ट्रेडिंग.
थोडक्यात बाय आणि सेल किमतीतला जो काय फरक असतो किंवा तो किमतीचा फरक आहे हे ब्रोकरच्या कॉन्ट्रॅक्टवर ट्रेड केला जातो आपण. ठीक आहे, सीबडी म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स. ह्या किमतीतला जो काय फरक आहे ना, त्या फरकातल्या ट्रेडिंगलाच ह्या सीबडी ट्रेडिंग म्हणलं जाते. आणि कुणाच्या बिहाफमध्ये केलं जाते तर ब्रोकरच्या बिहाफ. ब्रोकर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला देतो आणि त्या बिहाफमध्ये आपण हे ट्रेडिंग केलं जाते. ठीक आहे, आणि ह्याला काय बरेच जणांना बायनरी ट्रेडिंग देखील म्हणलं जाते. ठीक आहे, तर फ्युचर ट्रेडिंगमध्ये काय होते, फ्युचर्स ट्रेड करताना रेग्युलेटेड एक्सचेंजच्या माध्यमातून केले जातात. आता हे रेग्युलेटेड एक्सचेंज कोण आहेत, मध्ये गोल्ड एकदम मोठ्या प्रमाणात पडलं होतं बघा काही, मला वाटतं एक महिना दीड महिन्यापूर्वी. त्यावेळी जे CME जे एक्सचेंज आहे, त्याला काय तर शिकागो मर्चंटाईल एक्सचेंज म्हणलं जातं, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, गोल्ड पडलं होतं. तर हे रेग्युलेटेड ब्रोकर आहेत, खूप रेग्युलेटेड एक्सचेंज आहेत खूप मोठे मोठे, आणि यांच्या माध्यमातून रेग्युलेटेड प्रकारे ह्या फ्युचर्समध्ये ट्रेडिंग केलं जातं. तर फ्युचर्स ट्रेडिंग करत असताना रेग्युलेटेड एक्सचेंजच्या माध्यमातून, जसे की ही सीबोट, CME ग्रुप आणि बरेच असे आहेत, यांच्या माध्यमातून हे फ्युचर्समध्ये ट्रेडिंग केलं जाते. ठीक आहे, सर्वात मुख्य फरक म्हणजे काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये सर्वात मुख्य फरक फ्युचर्स फर्म अकाउंटमध्ये काय असतो, काय आहे तर तो म्हणजे ह्याच्यामध्ये, आता ही पहिलीच गोष्ट, ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ह्या तुम्हाला जे आपण रेग्युलर फंडेड अकाउंट वापरतोय किंवा त्याला आपण फॉरेक्स फंड अकाउंट म्हणतोय, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय हा फरक आहे. कन्सिस्टन्सी रूल हा जो आहे ना, हा प्रत्येक तुम्हाला फ्युचरच्या अकाउंटमध्ये बघायला मिळणारच. त्याचा हा फिक्स रूल आहे, कन्सिस्टन्सी रूल. हा काय आपण बघूयात. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे ट्रेलिंग लॉस किंवा जे डेली ड्रॉडाऊन किंवा मॅक्सिमम ड्रॉडाऊन आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये ट्रेलिंग ड्रॉडाऊन हा प्रकार 100% असतो. तर हा नेमका प्रकार काय आपण समजून घ्या. आणि तिसरे म्हणजे फी एकदम महिन्याला ॲक्टिव्ह रिसेट करावी लागते. ह्या फ्युचर्स फंडेड अकाउंटमध्ये तुम्ही एकदम फी भरू शकताय किंवा जसं मी तुम्हाला दाखवलं, पहिल्यांदा फी थोडी भरायला लागते आणि परत दर महिन्याला काय करावं लागते, ती फी रिसेट करावं लागते. म्हणजे एक महिना झाला की तुमच्याकडून ते आपण कसं एखाद्या घराला भाडं देतो की नाही दर महिन्याला, तुमचं घर वापरते म्हणून, तसं दर महिन्याला ती फी द्यावी लागते. त्याला रिसेट फी म्हणायची. किंवा तुम्हाला एकदमच द्यायचं असेल तर मग तुम्ही एकदम देऊ शकताय. पण फर्स्ट स्टेप पास झाल्यानंतर ज्यावेळी तुमचं लाईव्ह अकाउंट मिळते त्यावेळी तुम्हाला ॲक्टिव्हेशन फी काय करावी लागते, द्यावी लागते. ठीक आहे, त्यानंतर अकाउंट खूप स्वस्त असतात, पण रिसेट फी आणि ॲक्टिव्हेशन फी ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब केला तर आपल्याला जवळपास सगळं एकत्र आल्यासारखं वाटते. ठीक आहे, तरी पण लोक का करतात ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळलेच. ड्रॉडाऊनचा प्रकार काय आहे, तर ड्रॉडाऊनचा प्रकार आहे ट्रेलिंग ड्रॉडाऊन. हाच प्रकार असतो. 100K वर 3% समजून जावा. तसं आपण आता बघितलं काय होतं, 100Kचं अकाउंट होतं, त्यावर तिने काय सांगितलं की $3,000चा लॉस झाला की अकाउंट ब्रीच होणार, आणि तिने प्रॉफिट टार्गेट दिलं होतं की ते आपल्याला $6,000. तर आता ट्रेलिंग ड्रॉडाऊन म्हणजे काय माहिती आहे का, आपण जर आता 100Kचं अकाउंट आहे, हे डायरेक्ट ट्रेड करताना जर $3,000 लॉस झालं म्हणजे 97K वरती आलं, तर आपण त्यांचा ड्रॉडाऊन आहे तो आपण ब्रेक केला आणि आपला अकाउंट उडणार आहे. पण ह्या 100Kचं अकाउंट जर आपलं 110 म्हणूया, म्हणजे वरती आपण $10,000 प्रॉफिट काढलं, तर आता ते मोजताना 100K वर 3% होतं नाही का, म्हणजे $3,000 होतं. आता 110K तुमचं अकाउंट झालं, $10,000 प्रॉफिट काढलं, तर वरचे 10K पण पकडणार, म्हणजे वरचे $10,000 पण प्रॉफिटमध्ये त्या एकूण अकाउंटमध्ये पकडले जातात. आणि 110K वर 3%, 110K वर 3% जे होत आहेत, तेवढं जर अकाउंट आपण खाली आणलं तर आपलं अकाउंट ब्रीच होणार. म्हणजे ते 97,000 होणार आहेत का नाही, ते वरचे 10K पण पकडल्यामुळे ह्याचे देखील 3% पकडले जाणार. त्यामुळे अकाउंट काय होणार आहे, 97Kच्या देखील पुढे जाणार आहे. आता किती होतं हिशोब करून जरा तुम्ही बघा. फक्त त्याच्यावरती गेल्यानंतर काय होणार आहे, ट्रेल झाला. आणि भानगड काय होते माहिती आहे का, ही ज्यावेळी 110K वर अकाउंट जातं आणि आपलं स्टॅटिक ड्रॉडाऊन असतो ना नेहमीच्या फंड अकाउंटमध्ये, समजा तुम्ही $10,000 अकाउंट घेतले आणि त्याच्यावरती समजा 10,500 10,500 आपलं काहीतरी प्रॉफिट झाले, तर दिवसाचा 5% लॉस असतोय. तर काय होते, समजा आज आपलं 3% आपण लॉस केला, $200 लॉस केला, 3% लॉस केला, $300 लॉस केला, 10,200 अकाउंट शिल्लक राहिलं. दुसऱ्या दिवशी आपल्याला आणखीन 5 मिळणार आहे, 5% मिळणार आहे, म्हणजे आणखीन परत ह्याच्या खाली जाणार आहे. आणि आपण जे स्टॅटिक असल्यामुळं आपण जर थोडे जर लॉस करत गेलो तरी 9,500 पर्यंत आपण अकाउंट काय करू शकतोय, टिकू शकतोय, कारण की ते स्टॅटिक आहे, स्थिर आहे, बॅलन्स बेस आहे. इथं ट्रेलिंगचा अर्थ काय माहिती आहे का, एकदा 110K वरती तुमचं 3% लॉस फिक्स झाला आणि 110Kच्या तुम्ही खाली यायला लागला, तर 3% संपले की अकाउंट उडणार आहे. आणि पुन्हा तुम्ही 110च्या वरती गेला, 115K झालं समजा, 115K झालं समजा, तर 115Kच्या 3% जेवढा अकाउंट असणार आहे तिथं येऊन ते ड्रॉडाऊन काय होते, थांबतोय, स्टिक राहतोय. मग जसं आपण अकाउंट वाढवत नाही तसं तो जो मॅक्झिमम लॉसची लिमिट आहे तो ट्रेल होत राहणार.
ते वरती वरती येत राहणार आणि जसं आपण आपलं लॉस करत करत खाली येऊ तसं इथं कसं खाली येते ना स्टॅटिकमध्ये तसं इथं खाली येत नाही, तसं तिथं स्थिर राहते. ते कळलं का? हे आहे ट्रेलिंग. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रेलिंग ड्रॉडाऊन आहे आणि ह्याच जरासं काय होते ज्या ट्रेडरांना ना ते मॅनेज करायला येत नाही किंवा थोडंसं काय म्हणतो त्याला आपण अडचणीचा भाग होतोय. त्यामुळे बरेच जण ह्या ट्रेलिंग ड्रॉडाऊनपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये तुम्ही फ्युचर्समध्ये फंडेड अकाउंट घेणार असाल तर हा फिक्स तुम्हाला रूल कायमचं तिथं असणार आहे. फक्त अकाउंट स्वस्त मिळतात, बाकीचे देखील फायद्याच्या गोष्टी आहेत, पण हे ट्रेलिंग ड्रॉडाऊन हा प्रकार आपल्याला तिथं लागणारच आहे. आता ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म कुठले कुठले मिळतात? आपण जे पर्सनल फंडवर काम करतोय किंवा CFD फंडेडमध्ये काम करतोय त्यावेळी MT5, MT4 किंवा सी ट्रेडर वगैरे ह्या गोष्टीमध्ये वापरतोय आपण किंवा ट्रेड लॉकर वगैरे ह्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रेडिंग ॲप आहेत किंवा ट्रेडिंग टर्मिनल आहेत. तसं ह्याच्यामध्ये काम करत असताना फ्युचर्सच्या फंडेड अकाउंटमध्ये काम करत असताना वेगळे आहेत. त्यावेळी आपल्याला MT5, MT4 किंवा सी ट्रेडर हे आपल्याला प्लॅटफॉर्म तिथं वापरायला मिळत नाहीत. तर आपल्याला प्रत्येक ब्रोकरचे वेगळे आहेत, बरेच तिथं आहेत आपल्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरायला मिळतात. त्यातले काय उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो. ट्रेडोवेट नावाचं आहे, निंजा ट्रेड आहे आणि बरेच आहेत. ज्यावेळी तुम्ही अकाउंट खरेदी कराल त्यावेळी तिथं साईटला तिने सगळं तिथं काय केलं असते आपल्याला दिलेले असतात नावं तिची, ते आपण इन्स्टॉल करून घेऊन त्याच्यावरती ट्रेड करू शकतोय. फक्त MT5, MT4 नसतात, हे लक्षात ठेवा. कोणत्या पेअरमध्ये ट्रेड करता येतो? कोणकोणत्या पेअरमध्ये ट्रेड करता येतो? तर बऱ्याच ट्रेडमध्ये इथं देखील ट्रेड करता येतो. जवळपास तुम्ही ज्या ट्रेडमध्ये ट्रेडिंग करताय, ज्या पेअरमध्ये ट्रेडिंग करताय फॉरेक्सच्या, ते सगळे पेअर तुम्हाला बघायला मिळतील. फक्त त्यांची काय असणार आहेत, नावं वेगळे असणार आहेत आणि त्यांची लॉट साईजची कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत वेगळी असणार आहे. वेगवेगळ्या एक्सचेंजमध्ये असेट विभागले आहेत. म्हणजे तिने काय सांगितले, वेगवेगळ्या एक्सचेंजमध्ये काय केले, असेट वेगवेगळे केले आहेत तिने. त्यामुळं ते प्रत्येक समजा तुम्हाला एखादा गोल्ड ट्रेड करायचा तर तो वेगळ्या एक्सचेंजमध्ये, जे तुम्हाला एक्सचेंजची नावं सांगितली मगाशी मी, तसं प्रत्येक एक्सचेंजमध्ये वेगवेगळे आहेत. पण ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग एखादा अकाउंट घेतलं, खरेदी केलं, तर तो ब्रोकर आहे ना त्या सगळ्या एक्सचेंजला एकत्रित तो मर्ज केलेला असतोय. त्यामुळे तुम्हाला काय अडचण नाही, आपण एकाच ठिकाणी ते सगळे पेअर वापरू शकतोय. ठीक आहे. तर इथं फक्त नाव वेगळे आहेत, तर ती नावं कोणती आपण समजून घेऊया. गोल्डमध्ये जर तुम्हाला ट्रेड करत असेल तर गोल्डचं इथं नाव असते GC. तर GC हा पेअर सर्च केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. युरो USD मध्ये जर काम करायचं असेल, त्याच्यामध्ये ह्या पेअरमध्ये जर ट्रेड करत असेल तर 6E किंवा त्याला M6E अशी त्याला नाव आहेत किंवा ह्या पेअरनं त्याला ओळखलं जाते. त्यानंतर GBP USD मध्ये काम करत असेल तर 6B किंवा M6B असं देखील त्याला इथं ह्या नावानं ओळखलं जाते. असं तुम्हाला सर्च करून त्यामध्ये ट्रेडिंग करावं लागेल. ठीक आहे. काम तेच आहे, फक्त नावं इथं तुम्हाला काय फ्युचरमध्ये काय वेगळी नावं तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही आणि कुठल्या पेअरमध्ये काम करत असाल तर ते बघा, त्याचं नाव देखील वेगळं असणार आहे. मी ज्या पेअरमध्ये काम करतो ते फक्त पेअर तर बघण्याचा मी प्रयत्न केला. आता पॉईंट मोजण्याची पद्धत आपण आत्तापर्यंत कशी पॉईंट मोजतोय, पिप्समध्ये, पर्सेंटेज इन पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये मोजतोय. पिप्समध्ये मोजायची सवय आपल्याला. पण फ्युचर्समध्ये काम करत असताना त्याला पिप्स न म्हणतात, त्याला टिक्स म्हणलं जाते. त्याला काय म्हणलं जाते, टिक्स म्हणलं जाते. ठीक आहे. आता लॉट साईज मोजायची पद्धत काय आहे, आपण नेहमी लॉट साईज कसे मोजले जातो, मिनी लॉट साईज, स्टँडर्ड लॉट साईज. इथं फक्त त्यांना काय म्हणलं जाते, मिनी लॉट साईज आणि मायक्रो लॉट साईज हे दोनच प्रकार इथं आहेत. तर ते प्रकार काय समजून घेऊया आपण. एक स्टँडर्ड लॉट आपल्या नेहमीच्या फॉरेक्स ट्रेडिंगमधला एक स्टँडर्ड लॉट म्हणजेच इथं किती असतो, तो इज इक्वल टू 10 मिनी लॉट. एक स्टँडर्ड लॉट म्हणजेच या फ्युचर्सच्या फर्ममध्ये त्याला मोजलं जातं 10 मिनी लॉट. तेच मायक्रोमध्ये म्हटलं जातं 100 मायक्रो लॉट. कळलं. फ्युचर्स फर्ममध्ये जे मोजण्याची युनिट आहे, जे लॉट साईज आहे, ती मिनी आणि मायक्रो ही दोनच पद्धत आहे. आपण जे नेहमीच स्टँडर्ड लॉट वापरतो ते इथं असतं 10 मिनी लॉटच्या तुलनेत. त्यालाच जर मायक्रोमध्ये मोजायचं गेलं तर 100 मायक्रो लॉट होणार. ठीक आहे. आणि एक मिनी लॉट म्हणजे किती, तर 10 मायक्रो लॉट. एक मिनी लॉट म्हणजे किती, 10 मायक्रो लॉट. ठीक आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एकूण ओझरती ओळख करून द्यायला लागले, म्हणजे तुम्हाला इतकं तर कळावं की ह्यामध्ये आपण काम करू शकतो का नाही करू शकत. ठीक आहे. थोडंसं नावं बदललेली आहेत, लॉट्स बदललेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नेम मात्र खूप सारे बदललेले आहेत. ह्या नियमांची सवय मात्र लागली पाहिजे तरच करू शकतो. अकाउंट स्वस्त आहेत, पण त्याचे बाकीचे काही हिडन रूल आहेत ते पण कळले पाहिजेत. अकाउंट टॅब जर बघायला गेलं तर CFD प्लॅटफॉर्ममध्ये जसे असतात की नाही तसे अकाउंट टॅब इथं आहेत, जे जसे तुम्हाला दाखवलं मी आता त्या प्लॅटफॉर्म मॅचमध्ये 1 स्टेप 2 स्टेप असा प्रकार कधी बघितला नाही मी. ह्याच्यामध्ये इन्स्टंट एक आहेत आणि 1 स्टेप आहेत, पण इन्स्टंट खूप कमी प्लॅटफॉर्म देतात आपल्याला सर्व्हिस. बाकी 1 स्टेपचं अकाउंट ह्याच्यामध्ये फेमस आहे आणि सगळेजण 1 स्टेपमध्ये ज्यामध्ये काय काम केलं जाते. हे जे फ्युचर प्लॅटफॉर्म आहेत ह्याच्यामध्ये 1 स्टेप आहे ते फेमस आहे आणि मोस्ट ऑफ तेच वापरलं जाते. इन्स्टंट काय काय तुम्हाला फर्म आहे ते इन्स्टंट अकाउंट देखील आपल्याला पुरवतात. आता हे जे आपण थोडक्यात आहे ना काही IMP रूल बघूयात. हे जे महत्त्वाचे रूल आहेत ते आपण रूल एक सलग आता बघत जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा रूल बघा बरं का, ओव्हरनाईट होल्डिंग आणि विकेंड होल्डिंग इथं चालत नाही. जसं आपण त्या प्लॅटफॉर्मवर बघितलं, ओव्हरनाईट होल्डिंग आणि विकेंड होल्डिंग ह्याच्यामध्ये चालत नाही. इंट्राडेज ह्यामध्ये करावं लागतं.
स्कॅल्पिंग चालते. स्कॅल्पिंग म्हणजे पटकन एका मिनिटाच्यात बाय केलं, एका मिनिटाच्यात सेल केलं. आता बऱ्याच जण सहज असते बघा स्कॅल्पिंग करण्याची, एका मिनिटाच्यात पोझिशन क्लोज करावं लागतात. पण ज्यावेळी ते तुम्ही रेग्युलर CFD प्रॉपरमध्ये काम करावं लागतंय, त्यावेळी ते त्याच्या रूलचं हे होते, उल्लंघन केलं जाते. आणि नंतर आपल्याला सांगितलं जाते की तुम्ही खूप फास्ट ट्रेडिंग केलं किंवा तुम्ही HFT ट्रेडिंग केलं, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेड तुम्ही केले, त्यामुळे आम्ही तुमचं अकाउंट काय करतोय, ब्रीच करतोय किंवा आम्ही तुमचा पेआउट आम्ही तुम्हाला नाकारतोय. पण इथं हे 100% चालते. तुम्ही स्कॅल्पिंग करू शकताय, फास्ट एखादा ट्रेड एक्झिट करू शकताय किंवा त्यामध्ये एंट्री करू शकताय. म्हणजे जास्त फास्ट ज्यांना स्कॅल्पिंगची सवय आहे किंवा जे स्वतःला खूप फास्ट स्कॅल्पर करण्याची त्यांची काही स्ट्रॅटेजी असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. ठीक आहे. न्यूज ट्रेडिंग इथं 100% चालते, काय अडचण नाही आहे. त्यांना कुठला विंडो पिरियड वगैरे ते लावला जात नाही आहे. अकाउंट पास झालं की ॲक्टिवेशन फी द्यावी लागते. थोडक्यात काय काय माहिती आहे का, अकाउंट बाय करताना फी द्यावी लागणार, वन टाईम द्यावं लागणार किंवा समजा तुम्हाला वन टाईम द्यायची नसेल तर थोडी भरायची, त्यानंतर रिसेट करायची, मंथली तुम्हाला फी द्यावी लागणार. जर ते झालं, तुम्ही वन स्टेप पास केल्यानंतर परत लाईव्ह अकाउंट ज्यावेळी मिळते तेव्हा लाईव्ह अकाउंटची आपल्याला ॲक्टिवेशन फी द्यावी लागणार. ठीक आहे, ती वन स्टेप पास झाल्यानंतर अशा प्रकारे तो 2-3 वेळा इथं फी द्यावी लागते. फक्त थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने द्यावं लागते. मात्र आपल्याच्या CFD प्रॉपरमध्ये जेवढे अकाउंट 100K किंवा 200Kचं घ्यायला गेलं तर महाग पडणार आहेत, त्याच्यापेक्षा किती पटीने तर काय होणार आहे, स्वस्त अकाउंट मिळणार आहेत. पण स्वस्त जरी मिळत असलं तर तुम्ही ते रूल आणि नियम बघताय की किती काय काय ते. त्यानंतर कॉपी ट्रेडिंग इथं अलाव आहे, काय अडचण नाही आहे. फॉरेक्स फर्ममध्ये म्हणजे आपले जे रेग्युलर CFDमध्ये आहे 3 ते 5 करोडचं काय होतं, मॅक्स अलोकेशन आपल्याला मिळते. 3 ते 5 करोडमध्ये आपण जास्तीत जास्त ॲलोकेशन आपल्याला मिळते, त्यामध्ये ट्रेडिंग करू शकते. इथं फ्युचर्स प्रॉपरमध्ये मात्र 50 करोडपेक्षा जास्त ॲलोकेशन मिळते. आणि इथंच ह्याला वेगळं पण येते. जे मोस्ट ऑफ जे ट्रेडर आहेत नाही त्यांना फ्युचर्स प्रॉपर का आवडतात माहिती आहे का, कारण एवढी मोठी रक्कम इथं तुम्ही ॲलोकेट करू शकताय. आपल्या रेग्युलर फंडेडमध्ये 3 ते 5 करोड आपण ॲलोकेट करू शकतोय. इथं मात्र जर तुम्ही काम करायला सुरुवात केली तर तुम्ही मॅक्सिमम अलोकेशन 50 करोडपेक्षा जास्त रकमेचं करू शकताय. म्हणजे विचार करा, एकाच वेळी आपण 50 करोडच्या फंडवरती ट्रेड पंच करू शकतो. म्हणजे काय लेवलचं तिथं आपल्याला प्रॉफिट लॉस दिसेल. ठीक आहे. प्रॉफिट स्पीड इथं कसं आहे बघा, 70% पासून ते 100% पर्यंत आपल्याला प्रॉफिट स्पीड इथं मिळते. ठीक आहे. IP ॲड्रेस चेंजचा रूल इथं लागू नसतो अजिबात. म्हणजे जे रेग्युलर फंडेड आपण अकाउंट घेतो त्यामध्ये काय सांगितलं जाते, तुम्ही मोबाईल बदलला, IP ॲड्रेस बदलला, दुसऱ्या सिटीत जाऊन किंवा दुसऱ्या लोकेशनला जाऊन तुमचा ट्रेड झालेला आहे असलं काय तर कारण सांगून आपल्याला काय करतात, डिव्हाइस चेंज केलेला आहे, आपला अकाउंट ब्रिज करतात किंवा पेआउट नाकारतात. इथं मात्र IP ॲड्रेस चेंजचा काय रूल नाही आहे. तुम्ही IP ॲड्रेस चेंज झाला किंवा तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसमध्ये ट्रेडिंग वगैरे केलं तरी इथं तशी काही अडचण येत नाही आहे. पेआउटला किंवा पुढच्या कुठल्या प्रोसेसला ते काय नकार देत नाहीत. त्यानंतर पुढं काय, बऱ्याच अकाउंटना 2% प्रॉफिट बफर आहे. आता हे काय समजून घ्या, म्हणजे काय समजून घ्या, इथं 2% प्रॉफिट बफर ठेवावा लागतो. आता प्रॉफिट बफर म्हणजे काय माहिती आहे का, इथं आता उदाहरण दिले मी, समजून जावा $50,000 अकाउंट आहे, 2% लॉस झाला की ते ब्रीच होणार आहे. तर लाईव्ह अकाउंटला पेआउटसाठी 2%चे प्रॉफिट करून त्यावरील प्रॉफिट काढता येते. सगळे काढाल तर अकाउंट ब्रीच होणार. म्हणजे काय, तुम्ही जर आता लाईव्ह अकाउंटवरती आलाय आणि 50Kचं तुमचं अकाउंट आहे आणि तुम्ही 52,000 तुमचं अकाउंट झाले, जे वरचे 2,000 आहेत की नाही ते बफर म्हणजे ते गादीसारखा त्याचा वापर आपण असं म्हणूया. गादीसारखा त्याचा वापर केला जातोय. जर तुम्ही पेआउटच्या वेळी हे 2,000 काढून घेतले तर तुमचं डायरेक्ट $50,000 अकाउंट राहिलं. म्हणजे तुमचं ते काय म्हणतात की असं जर तुम्ही हे बफरचं जे काय सांगितलं तरी बफर प्रॉफिटचं काढून घेतलं तर अकाउंट ब्रिज केलं जाणार. त्यांना सांगायचं आहे $52,000 झाल्यानंतर $52,000च्या वर काय जे प्रॉफिट होत राहील ते तुम्ही काढून घेत जावा किंवा ते तुम्ही काढून घेतलं चालेल. आणि हा बफर म्हणून ठेवायचा. 2,000 जे प्रॉफिट तुम्ही क्रिएट केले हे बफर म्हणजे आपण काय म्हणते स्पीड ब्रेकर, किंवा माझं अकाउंट खाली येत गेलं तर 50,000 पर्यंत येऊन दे, म्हणजे हे 2,000 मी लॉस करायला म्हणजे लॉस माझा झाला तरी अकाउंट माझं ब्रीच होणार नाही. पण आपण जर विड्रॉला घेत असताना पेआउट घेत असताना जर बफरचे देखील पैसे आपण जर विड्रॉल करून घेतले, हे वरचे $2,000 जरी आपण विड्रॉल करून घेतले तर काय होणार आहे, आपण बफरचं जो प्रॉफिट आहे ते पण आपण काढून घेतलं आणि अकाउंट डायरेक्ट काय होणार आहे 50,000 वरती येणार आहे. मग आपण बफर काय ठेवलाच नाही, आपण सुरक्षा कवच काय ठेवलंच नाही. मग ते अकाउंट आपलं काय होणार आहे, आपण ट्रेड करण्यासाठी लॉस करण्यासाठी कुठला पैसे शिल्लक राहिले नाही आहेत. लाईव्ह अकाउंट नंतरची गोष्ट आहे. तर मग ते काय करणार, आपलं अकाउंट बीच करणार. म्हणजे त्यांनी सांगितले तुम्हाला बफर प्रॉफिट हे ठेवावं लागणार. आणि बऱ्याच अकाउंटमध्ये हा नियम असतो बफर प्रॉफिटचा, त्यामुळे हे गोंधळून जाणारा थोडासा किचकट हा असा रूल आहे, पण हे असतं. तर तुम्हाला बफर हे त्यामध्ये ठेवावं लागणार. ठीक आहे. असं रेग्युलर फंडेड अकाउंटमध्ये आपल्याला हे बफर वगैरे असलं काय बघायला मिळत नाही. आता कोणी घ्यावं, ज्यांना याचे नियम व्यवस्थित समजलेत किंवा समजून घेतलेत त्यांनी. जो फ्युचर्समध्ये ट्रेड करतो नेहमी, कारण खूप किचकट नियम आहेत. लक्षात घ्या, ज्यांना ह्यांचे नियम व्यवस्थित कळलेत, नियम ह्याच्या आधी त्यांनी खूप वेळा ते बघितलेत, त्यांना फ्युचर्समध्ये काम करण्याची सवय आहे, त्यांनी केलं पाहिजे. आता ह्याचं प्लस पॉईंट काय काय बघून जर घेतलं आपण,
तरी अकाउंट स्वस्त असतात. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दुसरा काय, स्लिपेज किंवा ग्लिच हा प्रकार ह्याच्यामध्ये आजबाज नसते बरं का. म्हणजे डायरेक्ट जे किंमत चालू असत्या त्याच किमतीवर तुमचं बाय सेल होणार. न्यूज असून दे, काय असून दे, स्लिपेज विपेज असली काही भानगड नाही. ज्या किमतीला आता जे पेअर चालू आहे त्याच किमतीला डॉट बाय आणि सेल होतं येतं. न्यूज सेशनच्या वेळी सुद्धा न्यूज सेशनच्या वेळीसुद्धा तुम्हाला डॉट त्या ठिकाणी बाय आणि सेल झालेलं दिसेल. त्यामुळे स्लिपेज गीज हा प्रकार तिथं अजिबात काय नसतो. स्प्रेड नावाचा प्रकार नाही आहे ह्याच्यामध्ये काय सुद्धा. न्यूज ट्रेडिंग करण्यासाठी एक वरदान आहे बघा. ज्यांना न्यूजमध्ये ट्रेडिंग फक्त करू वाटते की न्यूजमध्येच त्यांना आवड आहे करायची, त्यांसाठी वरदान आहे. कारण की न्यूजमध्ये तुम्ही कुठल्याही वेळामध्ये ट्रेड पंच करू शकता आणि एक्झिट देखील करू शकता. आणि ज्यांना खूप मोठे अकाउंट हँडल करायला संधी मिळते ह्यामध्ये, ह्याचा अनेक प्लस पॉईंट काय, तुम्हाला जर खूप मोठ्या अकाउंटवरती काम करायचं, जसं तुम्हाला मी सांगितलं 50 करोडच्या फंडवरती देखील आपण ह्याच्यामध्ये काम करू शकते. म्हणजे ज्यांना खूप मोठ्या अकाउंटवरती काम करायचं आहे ते देखील ह्याच्यामध्ये काय करू शकतात, काम करू शकतात. फक्त इतकंच आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये काम करत असताना हे जे काही रूल आहेत ते रूल बेसिक समजून घेतले पाहिजेत आणि ते रूल पाळणं होत असेल तर आणि तरच ह्याच्यामध्ये आपण फ्युचर्समध्ये काम केलं पाहिजे. अन्यथा जर ते रूल नाही समजले तर अकाउंट ब्रीच होण्याची शक्यता जास्त आहे. थोडक्यात जर आपण एंडमध्ये जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये काम कोणी करावं, तर मला वाटते की ज्यांना मोठ्या अकाउंटवरती काम करायचं आहे, ज्यांना स्कॅल्पिंग करायचं आहे, ज्यांना न्यूज ट्रेडिंग करायचं आहे, ज्यांना ह्यांचे जे रूल आहेत ते व्यवस्थित समजलेत, ह्यांचा बफर झोन वगैरे ह्या गोष्टी समजलेत, त्यांनी ह्याच्यामध्ये करावं. अन्यथा ज्यांना फक्त काय म्हणते स्विंग ट्रेडिंग करायचं आहे किंवा ज्यांना मोठी लॉट साईज न ठेवता कमी लॉट साईजमध्ये आपण काम करू शकतोय किंवा ट्रेड जरा जास्त वेळ होल्ड ठेवू शकतोय, न्यूज सेशनमध्ये काम करण्याची गरज नाही, तिने आपल्या रेग्युलर सेफ्टीमध्ये काम केलं तरी चालेल. धन्यवाद.